नमस्कार, गुड मॉर्निंग. कसं काय मंडळी? तर आजचा डे 3 आम्ही आमच्या या आयरा बीच रिसॉर्टमधून वर्कआउट करतोय. आम्ही चाललोय दुसरीकडे, कारण इकडे आजचा एक दिवस एक्सटेंड करून करत नव्हता, कारण त्यांच्या ऑलरेडी बुकिंग्स होत्या. मग आम्ही इथेच गोकर्णमध्ये दुसरीकडे लॉग इन करतोय, चेक इन करतोय. झलक पिक्चर काय बोलते, मस्त एक नंबर. आम्ही चाललो आमच्या गावा. आता करून येतो जरा. चला, कुठे असणार मी? स्टे. आमची रूम क्लीन होते म्हणून थोडा टाइम लागेल. तर आलो आम्ही नाश्ता करायला. मी मागवलेला आहे साधा डोसा, खूप छोटा आहे, आणि याने मागवला मेदू वडा. आता आम्ही करतो नाश्ता. मग आम्ही जाणार आहोत फिरायला. आम्ही करतो नाश्ता, तुम्ही करा चेष्टा. बाय, भेटूया थोड्या वेळाने. तर आम्ही पुन्हा एक मागवले डिश. याने मागवली पुरी भाजी, मी मागवले ऑनियन टप्पा, पुरी कुर्मा. खावेस आता मला पण खायचंय. मी पण छान आहे बोलणार आहे. यात काय बघते माहिती? मी आज बघते क्राईम पेट्रोल. नाश्ता वगैरे करून आता आमच्या नवीन रूममध्ये आलो आहे. ही रूम आहे आणि इथे आहे बीच व्ह्यू. मंदिराच्या जवळच भेटलं आहे आम्हाला. इथे राहणार नाही आहे, आम्ही आज रात्री निघणार आहोत. आता मला असं वाटतंय इथे राहिलो असतं 3 दिवस तर बरं झालं असतं, पण ठीक आहे, तिकडे शांतता होती. चला, आम्ही आता चाललो आहे बीचला. थोडा वेळ आराम करून आम्ही लोक आता पुन्हा निघालो जेवायला. आमचं हे जास्त असतं जेवून, मग नंतर आम्ही बीचवरती जाणार आहे. आता आम्ही चाललो जेवायला. बीचच्या इथेच स्टे, आमच्या स्टे कॅफेमध्ये आम्ही विचारलं, पण म्हणजे फूड क्लोज होतं, म्हणून आता मी बाहेर चाललो जेवायला. हाय दोस्त, चला आलो आहे आम्ही लोक जेवायला. पनीर कढाई, चपाती, पराठा. रूफटॉप रेस्टॉरंट. जेव ठूस, सगळीकडे जाऊन आपण फक्त ठुसतो. ठुसा. आम्ही निघालोय ओम बीचसाठी. तसं तर ॲक्टिव्हिटीज करायचं मनात आहे, पण जर फाटली तर मी नाही करणार. बघून जर मला काही वाटलं की मला नाही करायचं तर मी नाही करणार. मी फक्त तिकडे फिरणार. याने काय केलं तर हा करेल, मी नाही करणार. ठीक आहे, तू कर, तुला जे करायचं आहे ते. खरं तर ह्याची पण फाटते, पण हा कसा एकदम फुल नाटक तसं नसते. ट्राय करत राहायचं नहीं, झूठ बोल रहा है. आम्ही पोहोचलेत आता ओम बीच. हे गोकर्ण पासून म्हणजे मंदिरापासून काहीतरी 5 ते 6 किलोमीटरच आहे, जास्त नाही आहे. हे पण छान वाटतंय. दोन्ही घे. सहलीला जायचं सहलीला. कमी ब्रेसलेट घालून कमी आकड. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. कमी कोण नाही बघा तुझ्या ब्रेसलेटला. तुम्ही त्याला आकडू द्या. तुम्ही बघा हा ओम बीच. नाही हा ओम दिसला का? अच्छा, म्हणजे हा असा आणि तसा. तर आम्ही दोघं एकमताने या डिसिजनवरती आलोय.
की आम्ही लोक कायाकिंग मी करणार होतो पण याच्यावर नाही करत होते. स्वतःची फाटते ते नाही बोलत आहे मला चुप बिल्कुल चुप पण ते हिच्यामुळे करत नाहीये. मी माझे एक्स्ट्रा कपडे घेऊन आली आहे भिजलो वगैरे तर चेंज करायला. माझी फाटते, मी मगाशी बोलली माझी फाटते, मी खोटं नाही बोलत आहे. पण इकडे आल्यानंतर आम्ही लोकांनी तिकडे बघितलं की लोक कायाकिंग करतायत पण कुठेच बाउंड्री नाहीये. त्यामुळे मी माझ्या जीवाला घाबरते. मी खरंच घाबरते. मी नाही करणार आहे. मी त्याला बोलली तुला करायची असेल तर तेरे लिए जान भी हाजिर है. मी येते. पण ते तो सिया जाऊ दे. ते बघ किती चिपचिप झाले सगळे. बघ कसे ओले ओले झाले पूर्ण भिजणार मी. जाऊ दे माझे कपडे खराब होतील. मी एक्स्ट्रा कपडे पण नाही आणलेत. हे कोण बोललं का? मी बोलली प्रूफ आहे सगळे. माझे कपडे आहेत तिथे याच्या हातात नाही मी आणलेत. हा आणि माझ्या अंगावरती ढकलतोय. हिच्यामुळे नाही करत आहे. कोणते बाकी स्पोर्ट्स दिसत तर नाही तिथे चालू आहेत. कायाकिंग एकच दिसली आम्हाला. पण मी खरं बोलते मी घाबरले. तर तिकडे आम्ही लोकांनी काबोदीर आम्हाला केलं होतं कायाकिंग. तिकडे बाउंड्री होती. तिकडे पाणी जास्त खोल नव्हतं. इकडे कुठेच बाउंड्री नाही लावली आहे. आणि कायाकिंगच्या बोटचं असं होतं की ती फ्लो मध्ये जाते भाई. मला आपल्याला हँडल होत नाही. अपने को अपना जीव प्यारा है बट जिसके लिए अपना जीव मैंने कुर्बान किया था वो उसकी फट गई तो मैं क्या करूं. हे बघा इकडे आहे बनाना राईड कायाकिंग. ह्याला काय म्हणतात रे ह्याला जेट स्की करू शकता. आम्ही नाही केलं तरी तुम्ही लोक करू शकता. कोण आलं तर प्लीज करा. आमची फाटते म्हणून आम्ही नाही गेली. छान आहे बीच तसा. थोडा वेळ आता आम्ही लोकांनी इथे चाललो. आता आम्ही पुन्हा चाललो. आम्ही फक्त झोपायच्याच कामाचे सगळं इकडे कारण आम्ही तेच करतो जाऊन जाऊन. हा आहे नमस्ते कॅफे. जरा फेमस आहे. तू गेला होतास? हो आम्ही आता वर चढत आलोय. आता पितोय लेमन सोडा. काय पितोस? लेमन सोडा. काही न करता दमणे यालाच बोलतात. वस्ती काय खड्डे नाही काय नाही. एवढं खराब करता का तो ग्रे भी चलेगा. वो है क्या लाइट ब्लू? हाँ उसमें भी नहीं है. वो ग्रीन भी चलेगा डार्क ग्रीन. लग्नासाठी अवेलेबल आहे. कोणाला पाहिजे असेल तर सांगा. सिंगल आहे. का असं का बोलते तू नाही ती. तुला कशाला बोलेन मी. झाकली होती. असू दे. हा बोलेल त्याला दाखवणार. चल, कुठे गेला काय माहिती. हे बरं चला हर्बल ज्यूस. काय आलं हर्बल बोला की हर्बल का झालीस तू? हा काय ग एवढी हर्बल का झाली हर्बल बोलल्यावर? तुला माझं वर्बल समजत नाही वाटतं. चुप बिल्कुल चुप तू हर्बलला नाकारलंस. शॉपिंग थोडीशी शॉपिंग झालेली आहे. रूमवरती चाललोय कारण आम्हाला मार्केटच्या आमच्या जवळ आहे रूम. मग ठेवणार आम्ही एक छोटंसं काम आहे ते करणार आणि आम्ही पुन्हा येणार. व्ह्यू तर बघा. व्ह्यू नॅचरल कॉल असं त्या नॅचरल कॉल. व्ह्यू तर बघा बाई. नेचर्स कॉल भारी आहे ना भारी. खरंच मला आवडलं इथे गोकर्णमध्ये. अजून 2 दिवस पण आम्ही लोक राहू शकतो जर आम्हाला कोण हा बोललं तर. पण आम्ही नाही राहणार आहे. मला यायचंय मुंबईला. आम्ही आलोय भजा खायला. भजा भजा गरमागरम भजा. भजा भजा भजी भजा चाट. दुकान आले नाही करो या. पाणी
पाणीपुरी खातोय. पाणीपुरी. गोकर्णाची पाणीपुरी. गोकर्णमध्ये खातोय पाणीपुरी. इथे पाणीपुरी अशी मिळते, पाणी सेपरेट मिळतं, सेपरेट. एक 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 ना एका एका पुरीमध्ये टाक, तुझ्या पुरीमध्ये फक्त. आता आम्ही घेतोय मसाला पुरी. मारे आपण आम्ही मसाला घेतो. लाई हो. मीठा डाल ना. कांदा मत डाल. बस बस बस. मीठा ऊपर से भागना नहीं. मैं देख लो एक खा के और चीज़ तीखा है क्या? नहीं नहीं सूखा नहीं. दो मोटी एक छोटी क्या चाहिए? एक कितने का? दो मोटी एक छोटी ना. एक हाँ. Hey guys, hello. Now we are going again back to room. झालं आमचं खाऊन झालं. आम्ही पाणीपुरी ट्राय केली आणि आम्ही गप ना काय मसाला खाल्लं? पुरी खाल्ली आणि पाणीपुरी मसाला पुरी, पाणीपुरी आणि भजी खाल्ले इथले आणि मिरची भजी खाल्ले. इथलं जेवण मला आवडलं, खरंच आवडलं. म्हणजे ते हॉटेल्समधलं असो किंवा रस्त्यावरचं असो, छान होतं. खाऊ एकदम. आणि खाऊ शकता तुम्ही लोक. कधीतरी आपण हायजीन बाजूला ठेवून ट्राय करू नाही, शकतो. hygienic होतं. हां, हायजीनिक होतं पण मी सांगते. आणि मेन म्हणजे काय माहिती का, आता आम्हाला सामान न्यायचं होतं, तर आमच्याकडे बॅग्स नव्हत्या. घरी एवढ्या बॅग्स पडल्या, पण आम्हाला ही नवीन बॅग घ्यावी लागली 500 रुपयाची. कारण जे आम्ही शॉपिंग केली आहे ते सामान ठेवायलाच आमच्याकडे बॅग नाही आहे. कारण आम्ही भरून बॅग्स आणले ना, त्याच्यामध्ये एवढीशी पण जागा नाही, एवढीशी पण. म्हणून आता आम्हाला ही नवीन बॅग घ्यावी लागली 500 रुपयाची. त्यामुळे कधी कोण इथे आलं किंवा कुठेही जाताना ना तुम्ही लोक एक्स्ट्रा बॅग, आम्ही जिथे पण जातो ना एक्स्ट्रा बॅग आम्हाला घ्यावीच लागते. दर टायमाला आम्ही विसरतो की आम्हाला एक्स्ट्रा बॅग कॅरी करायची आहे सोबत. आणि आम्ही कोल्हापूरला गेलेलो, तिथून पण आम्ही लोकांनी छानशी मोठीशी बॅग घेतली आहे. माझं लक्षात होतं जाईपर्यंत, पण निघताना घाई झाली. ती बॅग तर 60 रुपयाला घेतली. हां, ती 60 रुपयाला आम्ही घेतली. ती ह्याच्यापेक्षा मोठी आहे. एवढं सामान आणलं आम्ही त्याच्यामध्ये. पडला का? तू आहे ना मला पाडणार आहेस. जायच्या आधी तरी तुला पाडायचंच आहे मला. मगाचपासून हे दुसऱ्यांदा झालंय. आणि कुठेही जाताना ना तुम्ही लोक यार प्लीज बॅग कॅरी करा. नाहीतर इथे ना उगाच आपल्याला मागातली बॅग घ्यावी लागते आपलं सामान ठेवायला शॉपिंगचं. आणि ते एवढं मला जमा झालं तर आपण ठरलं नव्हतं. एक्सक्यूज मी, हे जे मी घेतलंय ना ते माझ्या बॅगमध्ये राहील. म्हणजे तू घेतलंस ना ते नाही राहणार. सो आम्ही मगाशी घरी नेहमीप्रमाणे आम्ही तेच केलं. रात्री जेवणाला जायचा कंटाळा करून आम्ही रूममध्येच पार्सल मागवलेलं आहे. आता आमचं जेवण आलेलं आहे आणि सालाबादप्रमाणे याही वेळेस रक्षाने फ्रेंच फ्राईज ऑर्डर केलेले आहेत, मैं गरीब हूँ. जे की जेवणासोबत खाल्ले जात नाहीत, पण तिला फ्रेंच फ्राईज हवे आहेत आता खायला, ते आम्ही ऑर्डर केले आहेत. त्यासोबतच आम्ही दाल फ्राय आणि जिरा राईस ऑर्डर केलेला आहे आणि एक बटर रोटी आणि माझा फेवरेट कांदा. क्वांटिटी वाईज एकदम मस्त आहे, दिसत आहे. बघू आता चला क्वालिटी वाईज आम्ही कसं आहे आम्ही आलो ते खाऊन मगाशी. झाल्यानंतर तुम्हाला मी सांगते. बोलते ना, आम्ही आलो मगाशी. मी सर्व बॅग पॅक केलेले आहेत. तिकडे पण 2 बॅग्स ठेवलेत. मी केलंय, ह्याने काही केलं नाही. स्वतःची बॅग पण नाही भरली, माझी बॅग पण नाही भरली. सगळं सगळ्या मी गोष्टी भरल्या. जर सालाबादप्रमाणे होत असतील तर मग बॅग पॅक करायचं काम पण सालाबादप्रमाणे झालंच पाहिजे. म्हणून हे सुद्धा काम रचनानेच केलेलं आहे. अच्छा, हमको सिखा रिया है. आम्ही सगळ्या गोष्टी नियमित करतो आणि ज्याचं जे काम आहे हां, याचं फक्त काम आहे खायचं खायचं आणि लोळायचं. चला मी फ्राईज खाते, माझी फेवरेट फ्राईज. आता आम्ही निघणार आहोत. कधी 1-1:30 वाजता आम्ही लोक निघणार आहोत. आता वाजलेले आहेत 10. आम्ही खाऊ आणि थोडा वेळ झोपून जाऊ. बाय बाय. मला असं वाटतं की हा ब्लॉग आपण इथेच संपवूया, कारण आता यापुढे काय नाही. आम्ही लोक इथून निघतोय जेवून खाऊन पिऊन आराम करून. आमची नाही बघा बघूया. रिक्षा पकडणार आपण इथून, मग ट्रेन. हा इथून ऑटो पकडून आम्ही स्टेशनला जाणार आहोत. स्टेशनवरून आमची ट्रेन आहे. ट्रेनमध्ये भेटलं तर बघूया, नाहीच भेटलं तर बाय. जेव्हा सूर्याचे व उपग्रहाचे एकमत होईल, ग्रहण लागलेले सदस्य या आठवड्यातील हा प्रकार नवीन सुरू झालाय आमच्याकडे. मला बोलायचे बिग बॉस बघू नकोस, भांडतेस बिग बॉस बघून. आणि हे काय आहे अनुज, काय आहे हे? टाइमपासला काहीच नाही. काहीच नाही असं बोलू नकोस. बोल, आवडतं बघायला, बोल. हा थोडा टाइम प्यारी समझ गई. नाही ना, पण बोल, आवडायला लागलंय. आवडायला लागले ना, टाइमपास नाही म्हणून बघतोय. मग बंद कर. मिस्टर बीन लाव, टॉम अँड जेरी लाव, बंद कर. थांब जरा ऐकू दे. शाणा, सत्य नेहमी
येईल. तर मला तर आवडतंच बघायला तसं, पण बघूया आता. गाईज, मी तुम्हाला काय बोलली होती, ह्या कुत्र्याजवळ सर्व कुत्रे येतात बिकॉज ही इज कुत्रा फ्रेंडली. मी व्लॉग बनवणार नव्हती. आम्ही निघालो, रात्रीचे वाजले 3. आम्ही तिकडे एकदम आहे ना बसलेलो, पण स्टेशनला कोणी नव्हतं. मग हे दोघं आम्हाला सोडायला आलेत इथपर्यंत ह्या माझ्या कुत्र्यासोबत.